नमस्कार मंडळी, शेती माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत. आणि हे बघा मंडळी, आज जवळजवळ 15 दिवसापासून मी काही व्हिडिओ टाकला नव्हता, कारण तब्येत काही माझी ठीक नव्हती. तर म्हटलं चला आज स्टार्टिंग करू व्हिडिओ टाकण्यासाठी. तर बघा, आज आले होते शेतात, थोडंफार काम पण करायचं आहे. मी थोडंफार जे शेतात भाजीपाला आणला होता टाकण्यासाठी तो पण टाकणार आहे. आणि आम्हाला जो आता कोथिंबीर टाकायचं त्याच्यासाठी शेतसुद्धा थोडं दुरुस्त करायचं आहे. तर म्हटलं व्हिडिओ घेऊया. तर आता जे व्हिडिओ मी टाकणार आहे तर ते पूर्ण माहिती तुम्हाला जे फुलात आपला हरभरा आहे तर त्या हरभऱ्याची काय काळजी या ठिकाणी घ्यायची आहे आणि हरभऱ्याची क्वालिटी कशी आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत, शेतकऱ्यापर्यंत शेअर करा. तर चला तर मंडळी, आता आपण जाणून घेणार आहोत आता जी हरभऱ्याची आपली अवस्था आहे. तर गर्दबाज फुलात आपला हरभरा आहे आणि कुठे-कुठे घाटेसुद्धा पकडलेत. हरभऱ्याची जात जी आहे ती जॉकी आहे आणि भरपूरच माल इतका आहे, फुलं पण, माल पण. परंतु झालं काय, की हरभऱ्यावर आळी दिसून येत आहे, आळी. त्यामुळे आता फवारणी करणं खूप महत्त्वाचं आहे. आता ही जी आळी आहे तर एका दिवसात आणि रात्री कितीतरी आपल्या हरभऱ्याची फुलं खाऊन टाकणार आणि हरभऱ्याचे जे घाटे आहेत त्याच्यावर सुद्धा ह्या ज्या आळ्या आहेत तर रात्रंदिवस कितीतरी खात असतात. त्यामुळे खूप आपलं शेतकऱ्याचं जे नुकसान होतं तर ते नुकसान टाळण्यासाठी वेळेवर फवारणी घेणं खूप महत्त्वाचे आहे. तर चला मंडळी, तुम्हाला मी हरभरासुद्धा दाखवून देते की कशाप्रकारे हरभरा आहे आणि हरभऱ्याची क्वालिटी कशाप्रकारे आहे, फुलं किती प्रमाणात आहे, घाटे कसे पकडले आहेत, पाणी किती द्यायचं, तर ते डिटेल माहिती तुम्हाला. हे बघा मंडळी, आता जे फुल अवस्थेत आपलं जे हरभरा आहे तर याच अवस्थेमध्ये जी आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर या ठिकाणी हरभऱ्यावर जो मवा आहे आणि कीड आहे, जास्तीत जास्त जे दव आणि धुके जे पडतात आणि जास्त जर थंडी जर असली तर या ठिकाणी आपल्या जे हरभऱ्याचे फुलं आहेत ते सुद्धा वाढत असते. तर अशा अवस्थेत आपल्याला जी काळजी घ्यायची आहे आणि हरभऱ्याचं आपलं जे फुलात हरभरा असल्यामुळे या ठिकाणी आपलं उत्पादन घटू शकतं. तर म्हणून आता या जे योग्य वेळ आहे आपली, तर योग्य वेळीच आपल्याला घ्यायची आहे फवारणी. तर हरभऱ्यावर बहुतांश ठिकाणी हिरवी अळी अशी आढळून आले. त्यामुळे आपल्याला आत्ताच या फुलावस्थेत जी काळजी घ्यायची आहे तर ती फवारणी घेणं खूप महत्त्वाचं आहे या ठिकाणी. कारण भरपूर असं हरभऱ्याला आता फुलंसुद्धा लागले आहे आणि घाटे जे पकडणार आहेत तर त्याआधी आपल्या फुलाची गळ होऊ नये. आणि जे आता धुई आली होती हरभऱ्यावर तर त्या धुईचा फटका आपल्या हरभऱ्यावर बसू नये, म्हणून हीच काळजी आता या ठिकाणी शेतकऱ्याला घेणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आता आपल्याला योग्य वेळी फवारणी घेणं सुद्धा गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला जे औषध आपल्याला परवडत असेल आणि जे औषध चांगलं असेल तर ते औषध आपण आणू शकतो. परंतु आम्ही या ठिकाणी जे बुरशीनाशक आहे, साप बुरशीनाशक आणि इमामॅक्टिक बेंझाईल, तर हे औषध 12 ग्राम लिक्विड 15 लिटर पाण्यामध्ये वापरून या ठिकाणी योग्य वेळी फवारणी जी घेतली आहे. तर हीच काळजी आपल्या पूर्ण शेतकरी बांधवांनी घ्यायची आहे. शेतात जाऊन आपल्या शेताची पाहणी करून सुद्धा घ्यायची आहे की कोणत्या प्रकारची अळी आपल्या शेतात पडली आहे. आणि जर धुई जर असेल तर धुईचा सुद्धा खूप फटका हा हरभऱ्याला होत असतो. या ठिकाणी आपल्या हरभऱ्याची फुलगळ होऊ नये आणि जास्त थंडीसुद्धा असले तर हरभऱ्याचे फुलं हे गळत असतात. तर अशी काळजी या ठिकाणी आता आपल्याला घ्यायची आहे. आणि 2 नंबर जर म्हटलं तर पाणी व्यवस्थासुद्धा खूप महत्त्वाचं आहे. पाणी कशा प्रमाणात हरभऱ्याला द्यायचं आहे. आता कसं की आपलं जे हरभरा आहे ते फुल अवस्थेत आहे आणि फुल अवस्थेत हरभरा जर असला तर आपल्याला या ठिकाणी पाण्याचा सुद्धा तुटवडा पडू द्यायचा नाही आणि पाणीसुद्धा जास्तसुद्धा द्यायचं नाही. तर जास्त जर पाणी जर आपल्या हरभऱ्याला जर झालं तर हरभऱ्याचे फुलं हे गळल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्याला या ठिकाणी एकदम हलक्या स्वरूपाचं
आणि हलकं जे पाणी आहे तर ते सुद्धा हलक्या स्वरूपाचं देणं खूप महत्त्वाचं आहे. आता कसं की हरभऱ्यावर जे फुलं आहे आणि नंतर जे घाटे पकडणार आहे, तर त्यासाठी आपल्याला आत्ताच पूर्ण शेतकऱ्यांना जी काळजी घ्यायची आहे, तर ते फुलं अवस्थेतच घ्यायचे आहे. जर आपण ही काळजी घेतली नाही, तर खरोखर मंडळी या ठिकाणी आपलं उत्पादन हे घटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या शेतात जाऊन पाहणी करून घ्यायची आहे, की अळी किती प्रमाणात पडली आहे आणि अळी कशा प्रमाणात आहे. तर आपल्या अळीनुसार आपण हरभऱ्याची जे औषध याची फवारणी घ्यायची आहे. तर नक्कीच आता आपण हे बघा मंडळी, हे जे जॉकी हरभरा आहे, तर हरभऱ्याची क्वालिटी पण एकदम चांगली आहे आणि फुलं पण इतके गर्दबाज फुलं हरभऱ्याचे आहे. वाढसुद्धा तितक्याच प्रमाणात आहे आणि बुरशी जास्त काही हरभऱ्यावर आढळून येत नाही. परंतु जे धुई आहे, त्या धुईचा फटका आपल्या हरभऱ्याला बसू नये आणि या फुल अवस्थेत, घाटे अवस्थेतच जी आपल्याला काळजी हरभऱ्याची घ्यायची आहे, तर ती आत्ताच आपण घेऊ शकतो. आणि या ठिकाणी जर आपण शेतकऱ्यांनी जर दुर्लक्ष केलं, तर मंडळी या ठिकाणी फुलगळ होऊ शकते आणि जो आपला माल आहे, घाटे आहे, ते कमी प्रमाणात पकडला जाईल आणि या ठिकाणी उत्पादन आपलं घटू नये. म्हणून ही सर्व शेतकऱ्यांनी काळजी घेऊनच आता योग्य वेळी फवारणी घेणं आणि पाणी हलक्या स्वरूपाचं देणं खूप महत्त्वाचं आहे. आता काही ठिकाणी पाणी कमी पडल्यामुळे हरभऱ्याला घाटे धरले आहे आणि फुलाचं प्रमाण कमी आहे. तर हे सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येतं. तर आपले घाटे हे कमी पकडल्या जाऊ नये म्हणून या फुलं पूर्ण पकण्यासाठी आणि फुलं टिकून राहण्यासाठी आपल्याला पाणीसुद्धा या ठिकाणी देणं खूप महत्त्वाचं आहे. तर अशीच आपल्याला आता काळजी घ्यायची आहे. शेतातली जी आळी पडली आहे, हिरवी आहे की काळी तपकिरी रंगाची आळी आहे, तिचं निरीक्षण करून आपण त्वरित घ्या फवारणी आणि ही फवारणी घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आमच्या शेतकऱ्याचं जर फवारणी घेतली नाही, तर खूप नुकसान या ठिकाणी होत असतं आणि तीच काळजी शेतकऱ्याला घ्यावं लागते. तर चला मंडळी, हा व्हिडिओ येथेच एंड करते आणि असाच शेतातील नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येईल. तोपर्यंत बाय बाय.